नमस्कार. आज मी तुम्हाला तांदळाच्या पिठाची लाटून भाकरी कशी करायची त्याची रेसिपी दाखवते. तर बघून घ्या तुम्ही. हे 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. हे इकडे टोप ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये पाऊण वाटी म्हणजे पूर्ण भरलेला नाही, थोडा रिकामी असं पाणी घेतलेलं आहे. तो मी याच्यात टाकते. पाणी पूर्ण उकळून घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते, थोडंसं चवीसाठी मीठ टाकते. पाणी उकळून घ्यायचं आहे पूर्ण. आणि हवं तर मी थोडंसं त्याच्यात तूप पण टाकते, कारण मला तूप आवडतं, साजूक तूप. तर मी अर्धा चमचा त्याच्यात तूप टाकते पाण्यामध्ये. तुम्हाला हवं तर टाका, नसलं तरी चालते, पण मी टाकलेलं आहे. त्या पाण्यात मीठ आणि थोडंसं अर्धा चमचा हा तूप टाकलेला आहे. पाणी पूर्ण उकळून देते. पूर्ण उकळी फुटेपर्यंत पाणी उकळून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी येईपर्यंत पाणी उकळून घ्यायचं आहे. पाण्याला पूर्ण उकळी आलेली आहे बघा. पूर्ण उकळी येऊन द्यायची. पीठ चांगलं त्याच्यामध्ये शिजलं जाते. तर आता आपण त्याच्यामध्ये पीठ घालून घेऊया. त्याच्यामध्ये पीठ टाकते आणि ढवळते. पीठ थोडं थोडं टाकून ढवळायचं. बघा, पीठ ढवळून घेतलेलं आहे. पूर्ण असं ढवळायचं पीठ. बघा, सुंदर असं पीठ त्याच्यामध्ये बॉईल झालेलं आहे. आणि त्याच्यावरती थोडा वेळ मी असं झाकण ठेवते मुद्दामून, कारण ते वाफेमध्ये ते पीठ चांगलं शिजलं जाईल. ही भाकरी खूप पौष्टिक, पोटाला बाधत पण नाही आणि पचायला पण चांगली हलकी असते. कारण का तर आपण हे पीठ जे असते तांदळाचं, हे उकळून घेतलेलं असते. पाणी उकळून त्याच्यामध्ये टाकून ते उकडलेलं पीठ असते. त्याच्यामुळे त्याची भाकरी अति सुंदर होते आणि पोटाला बाधत पण नाही. तर नक्की तुम्ही अशी करून बघा भाकरी. थोड्या वेळाने मी ते पीठ काढणार आहे ताटामध्ये आणि मळून घेणार आहे. थोडंसं असं कोंबट झालं साधारण की लगेच मळून घ्यायचं आहे. थंड होईपर्यंत नाही ठेवायचं, ते लगेच मळायचं. चांगलं मळून घ्यायचं ते. तर आता मी हे पीठ माझं झालेलं आहे बघा. हे मी काढून घेते गॅस बंद करून. ह्या ताटात काढून घेते. हे बघा, आणि साधारण असं थोडं थोडं गरम असताना ते चांगलं मळून घ्यायचं खरपूस. तर आता थोडं थोडं मी हे गरम असतानाच मळून घेते पीठ. बघा, ताटामध्ये पूर्ण असं मळून घ्यायचं. एकदम असं जेवढं तुम्ही चांगलं मळणार तेवढे त्याची भाकरी पण चांगली होणार. म्हणून मळून घ्यायचं आहे पूर्ण. हे छान असं छान मळून घ्यायचं असं. हे बघा, जसं चपातीचं पीठ असते घट्ट, तसंच आपण मळून घ्यायचं आहे. एकदम मऊ मऊ असं होईपर्यंत मळायचं आहे ते. तुम्हाला हवं तर थोडंसं पाणी पण त्याच्यात घेतला तरी चालेल, पण पाणी थंड नाही घ्यायचा, गरमच घ्यायचा त्याच्यात टाकायला. थोडंसं असा थंड पाणी नाही घ्यायचा, गरमच पाणी घ्यायचा. आणि असं पक्क मळून घ्यायचं आहे. एकदम खरपूस मऊ मऊ सॉफ्ट होईपर्यंत असं मळून घ्यायचं आहे. हे बघा, बघा कसं सुंदर मी मऊ केलेलं आहे. मळून 7 ते 8 मिनटं हे कंटिन्यू असं मळून घ्यायचं आहे आणि एकदम सॉफ्ट होईपर्यंत मळायचं आहे. सुंदर अगदी बघा झालेलं आहे मऊ एकदम. हे बघा कसं सुंदर मऊ झालेलं आहे.
हे बघा, हे बघा किती सुंदर मस्त झालेलं आहे, मऊ एकदम. हे बघा असं छान झालेलं आहे, मऊ एकदम सॉफ्ट. हे बघा असं सॉफ्ट झालेलं आहे. आता ह्याच्या आपण जशा साईजप्रमाणे पाहिजे तशा गुळे घेऊन भाकरी करूया. कोणी हाताने पण थापून करते, पण मी लाटून करणार आहे पोळीपाटावरती. अगदी सुंदर. आणि मग तव्यावर तुम्हाला कसं ते भाजून पण दाखवते छान. तर चला पुढची प्रोसेस आपण करूया. तवा गरम करत ठेवलेला आहे. मी एवढा पिठाचा गोळा घेतलेला आहे, हा बघा. आणि आता मी ही लाटून दाखवते तुम्हाला पूर्ण कशी. आणि हा मी तवा ठेवलेला आहे गॅसवरती. हा बघा एवढा गोळा घेतलेला आहे मी पिठाचा, हे बघा असा. आणि आता मी थोडंसं याला पीठ लावते. आणि हलक्या हाताने अशी मी भाकरी लाटून घेते. हलक्या हाताने अशी लाटून घ्यायची. जशी आपल्याला जेवढी जाड पातळ हवी तशी लाटायची आहे. बघा कशी सुंदर भाकरी आलेली आहे लाटलेली बघा. आता मी तवा गरम झालेला आहे, तव्यावर टाकते ही. बघा परत दुसरा गोळा घेते आणि तशीच लाटून घेते. पूर्ण एक बाजू खालची भाजेपर्यंत आपण ती पलटी नाही करायची, पूर्ण भाजून घ्यायची ती, मग पलटी करायची आहे. थोडंसं वरून पाणी लावते. दुसरी भाकरी लाटून घेते हलक्या हाताने अशी. तशीच पहिली जशी केली तशीच मी दुसरी पण करते. पीठ लावून घेते. आता ती पहिली भाकरी मी पलटी करते. दुसरी पण लाटून घेतलेली आहे. कशी सुंदर भाकरी. तुम्हाला ह्या भाकरीला तूप लावायचं असेल किंवा तेल लावायचं असेल तरी बी लावू शकतात, पण मी काही लावणार नाही आहे. कारण मी पिठामध्ये जेव्हा पीठ उकडून घेतलं तेव्हा मी त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं होतं मिठासोबत. त्याच्यामुळे मी आता तूप वगैरे काही लावणार नाही आहे, फक्त खरपूस अशी भाजून घेणार आहे मी. ही दुसरी पण भाकरी बघा भाजून घेते. पीठ लावते, त्याला पाणी लावते. पलटी करते ती. हे बघा सुंदर अगदी. ती होईपर्यंत भाकरीवर दुसरी लाटून घेते.
करून घेते भाकरी. ही भाकरी तुम्हाला ओली चटणी, सुकी चटणी, चिकन मटणचा रस्सा किंवा मच्छीचा रस्सा किंवा शाकाहारी अशी पातळ भाजी असली कुठली पण तरी त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. आणि ही भाकरी विशेष म्हणजे तुम्ही कुठे प्रवासात जात असाल तर प्रवासात जरी गेलात आणि 2 दिवसाचा प्रवास समजा तुमचा आहे तर तुम्हाला ही डब्यालासुद्धा खूप चांगली, कारण ही खराब होत नाही भाकरी. तर ही डब्यालासुद्धा तुम्हाला नेली प्रवासामध्ये तरी खूप चांगली भाकरी आणि पौष्टिक भाकरी, पोटाला न बाधणारी भाकरी, प्रवासात पण खायला खूप चांगली. तर माझ्या ह्या आज मी बनवलेल्या तांदळाच्या लाटून केलेल्या भाकऱ्या तुम्हाला कशा वाटल्या ते मला नक्की सांगा. खरोखर बघा ही पण सुंदर झालेली आहे भाकरी. तर मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कशा बनवतात ते पण मला सांगा. ज्याची त्याची पद्धत बनवण्याची वेगवेगळी असते. तर तुम्ही कशा बनवतात तुमच्या भाकऱ्या ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो. ही सुद्धा भाकरी खरपूस आपली भाजलेली आहे. तर ही शेवटची भाकरी आपली छान अशी खरपूस भाजलेली आहे बघा. सुंदर बघा, सुंदर भाजलेली आहे. तर अशा प्रकारे मी ह्या भाकऱ्या केलेल्या आहेत. कशा वाटल्या तुम्हाला ते नक्की सांगा. खाण्यासाठी अतिशय पौष्टिक, पोटाला न बाधणाऱ्या. जर बाळंतीण बाई असली तर तिलासुद्धा ह्या भाकऱ्या अतिशय पौष्टिक असतात. म्हणजे बिलकुल पोटाला बाधत नाही. तर बाळंतीण बाईलासुद्धा ह्या भाकऱ्या आमच्या लोकांमध्ये म्हणजे आमच्या जातीमध्ये बाळंतीण बाईला आवर्जून ह्या भाकऱ्या अशा देतात. कारण का तर पीठ उकडलेलं असते, पूर्ण बॉईल झालेलं असते आणि पूर्ण शिजलेलं असते. त्याच्यामुळे ही पोटाला न बाधणारी भाकरी अवश्य तुम्ही पण बनवा आणि खा, पौष्टिक भाकरी. तर चला आता मी तुम्हाला दाखवते तुम्ही कशाबरोबर पण खा. भाकरी, चपाती, ओली, सुकी, चटणी, तांदळाचं पिठाबरोबर बनवलेली भाकरी आणि मच्छीचं कालवण किंवा मोळी शाकाहारी भाजी रस्साची असेल ती किंवा चिकन मटणचा रस्सा कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकतात. तर मी अशी ही भाकरी आज तुम्हाला दाखवते मच्छीच्या कालवणबरोबर दिलेली आहे. तर कशी वाटली नक्की सांगा आणि मला कमेंटमध्ये जरूर कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर इथेच मी हा व्हिडिओ थांबवते. तर चला, बाय बाय. धन्यवाद.